मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने 2 सप्टेंबर रोजी जारी केलेला शासन निर्णय रद्द करून ओबीसींच्या आरक्षणाचे संरक्षण करावे अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली। सध्या आरक्षणाचा मुद्दा उचललेला आहे, त्याचा विचार करता जे बहुजन समाजासाठी आरक्षण होतं ते त्यांनाच राहिलं पाहिजे, म्हणजे ओबीसींनाच राहिलं पाहिजे। मराठ्यांनाही आरक्षण द्यावं, पण त्यांचं जे स्वतंत्र आहे ते द्यावं। बहुजन समाजाचा त्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि ओबीसीचं जे आरक्षण आहे ते जे 27% आहे ते कायम राहील ते बघावं। आपला कोणत्याही याला समाजाला विरोध नाही आहे, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, प्रत्येकाचा तो हक्क आहे, त्यांना तो मिळाला पाहिजे। पण कोणत्याही दुसऱ्या एका क्षेत्राचं आरक्षण कमी करून ते त्यांना देण्यात येऊ नये आणि तसं जर ते देण्यात आलं तर ओबीसींवर खूप अन्याय होईल आणि ओबीसी मग आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही। म्हणून माझी मुख्यमंत्र्यांना एवढी विनंती आहे की त्यांनी ओबीसीच्या आरक्षणात कोणताही बदल न करता मराठ्यांचं आरक्षण त्यांना जे द्यायचं असेल ते त्यांनी स्वतंत्र द्यावं। निवेदनामध्ये नमूद आहे की राज्य शासनाने 2 सप्टेंबर रोजी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या हेतूने एक शासन आदेश काढला। सदर शासन आदेशाच्या माध्यमातून लाखो मराठा समाज बांधव जर ओबीसी प्रवर्गात समाविष्ट झाले तर संरक्षण करावे अशी मागणी करण्यात आली आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मराठा समाज आपल्या हक्कासाठी जे आरक्षण मागताय आणि या आरक्षणाला कधीही ओबीसी समाजाचा विरोध राहिलेला नाही आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे मोर्चे निघाले मराठा त्यामध्ये ओबीसी सहभाग सर्वांचा सहभाग त्यामध्ये होता, परंतु याच्यामध्ये कुठेतरी राजकारण एक प्रकारे लागू झालं आहे आणि ओबीसींना कुठेतरी ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषद पंचायत समितीपर्यंत वंचित ठेवण्याचं काही लोकांचं एक षडयंत्र आहे। याला म्हणजे मराठा समाज यामध्ये वेठी धरले जात आहे, परंतु मराठा समाजाचा मला आरक्षण मिळण्यामध्ये पूर्ण ओबीसी समाज सोबत आहे, परंतु आज 27% आरक्षण जे आहे ते फार कमीच आहे आणि त्यामध्ये फार मोठ्या समाजाची त्यात भर पडत आहे। ही जी भर आहे यात भर पडू नये, म्हणजे जर एखादं घर आहे त्यात जर 4 जण राहतात त्यात आणखी 10 जण राहिलेला त्यात नक्की अडचण निर्माण होणार आहे। तर हे सर्व समजून मराठा समाजाने मोठं मान करून स्वतंत्र आरक्षण भेटायला कुठलेही ओबीसी समाजाची विरोध नाही आहे। सर्व ओबीसी समाज मराठा समाजाला बिलकुल समर्थन राहील यापुढेही आणि याच मागणीकरता सर्व ओबीसी समाज हा महाराष्ट्रामध्ये आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये आहेत आणि तो 1 सप्टेंबरला ओबीसीच्या मध्ये तो वाटा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये वाटेकरी जास्त होऊ नये, तो जी आर रद्द करावा या ओबीसी समाजाची मागणीकरता आज सर्वांनी तहसील साहेबांना निवेदन दिलं आहे। यावर मुख्यमंत्री नक्कीच विचार करतील व तो जी आर रद्द करतील व मराठा आणि बहुजन समाज हे दोन्ही एकत्र राहतील अशी माझी या आपल्या माध्यमातून विनंती। निवेदन देताना जिल्हाध्यक्ष सुभाष गवळी, तालुका अध्यक्ष निवृत्ती इंगळे, जिल्हा संघटक गजानन सातव, संत सावतामाळी, समाज संघटन प्रदेश सरचिटणीस गोपाळ तायडे, ओबीसी नेते विजय डवंगे, बंडू अंबुस्कर, योगेश डवंगे, सावता सेना जिल्हा उपाध्यक्ष महेश वेरुळकर, तुकाराम चिकटे, तेजराव तायडे, निनाजी जुंबडे, किरण बावस्कर, महिला आघाडी तालुका अध्यक्षा दुर्गा बोदडे, सावता सेना जिल्हाध्यक्षा सरस्वती करंगाडे, ललिता निखाडे, वर्षा चोपडे यांच्यासह अनेक ओबीसी बांधव उपस्थित होते। सर्वात पहिले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटनाचा मसुदा तयार केला त्यावेळेस जे हजारो वर्षापासून वंचित घटक होते त्यांना न्याय देण्यासाठी, त्यांना समाजाच्या मुख्यधारेत आणण्यासाठी एक आरक्षणाची ढाल त्यांना दिली होती। ती आरक्षणाची ढाल त्यांना दिली गेली की ती हजारो वर्षापासून शोषित होते, वंचित होते, ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला, सामाजिक मागासलेलं पण, आर्थिक मागासले पण, शैक्षणिक मागासलेलं पण असलेल्यांना घटनेच्या चौकटीत 340 कलमाअंतर्गत ओबीसींना, 341 कलमाअंतर्गत एसटींना आणि 342 कलमाअंतर्गत एसटींना, त्याप्रमाणे एससी आणि एसटी यांची जनगणना वारंवार होत असून त्यांना त्यांच्या वाट्याचं मिळत आहे। परंतु 1931 पासून ओबीसींची जनगणना झालेली नाही। 1931च्या जनगणनेनुसार ओबीसींची संख्या 52% होती
परंतु 52% ओबीसींना केवळ 27% आरक्षण भेटते, त्यातही महाराष्ट्रात 19%. आणि अशा आरक्षणाच्या 19% आरक्षणामध्ये जर सरसकट मराठा समाजाला जर समाविष्ट केलं तर ते आरक्षण जवळपास 60-62% पर्यंत जाऊ शकते. आणि 60-62% लोकांना केवळ 19% मध्ये कोणाचंच पोट भरणार नाही, एक घासभर अन्नसुद्धा भेटणार नाही. त्यासाठी आम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघ, माडी महासंघ तसेच समता परिषदेच्या वतीनं आज आम्ही इथं तहसील कार्यालयात निवेदन द्यायला आलेलो आहोत. आणि या माध्यमातून मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाला आमच्या कुठल्याही संघटनेचा विरोध नाही, परंतु ओबीसींच्या आरक्षणामध्ये त्यांना समाविष्ट करण्याऐवजी ज्याप्रमाणे कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणाप्रमाणे जातीनिहाय जनगणना करा, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, आणि जे तामिळनाडूच्या प्रमाणे आरक्षणाची 50% मर्यादा उठवून त्यांच्या संख्येप्रमाणे त्यांचं मागासलेलं पण सिद्ध करून क्रिमिलेअरच्या मर्यादेत बसून त्यांना आरक्षण द्यावे, यासाठी आमची काही हरकत नाही. परंतु सरसकट मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी जो जी आर निघालेला आहे त्या विरोधात आम्ही सर्व एकत्रित. जय ओबीसी. पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा.